नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मी तुम्हाला एकदम झटपट आणि टेस्टी, एकदम भन्नाट आणि सगळ्यांना आवडणारा मी लई भारी पदार्थ दाखवणार आहे. आणि पाहुणे घरात आल्यावर झटपट पण तुम्ही करू शकता. जरासं वेगळं काहीतरी पाहुण्यांना खुश तर केलंच पाहिजे ना पाहुण्यांना. असं कसं चालेल बरं पाहुण्यांना बिना खुश करता पाठवणं. तर काय करायचं बघा, तुम्ही पहिल्यांदा बघितलंच असेल सुरुवातीला मी काय केलेलं आहे ते. तर की मी एक पातेलं घेतलेलं आहे, त्यात थोडंसं पीठ घेतलेलं आहे, बेसनचं पाणी घातलेलं आहे, मस्तपैकी एक जीव हातानेच केलेला आहे. चमच्याचा वापर अजिबात केलेला नाही. मला चमच्याने एक जीव करायला जमतच नाही बघा, त्यामुळं मी डायरेक्ट हातच घालते. पण हात मी स्वच्छ धुत असते बरं का. आणि या ठिकाणी सुरुवातीला माझं झालं होतं पातळ पीठ, जास्त पाणी झालं होतं, त्यामुळे तरी पण ह्या माझ्या बुंदी छान पडलेली आहे आणि मी ही पण वापरलेली आहे. त्यानंतर काय केलं, मी थोडंसं त्या पिठामध्ये बॅटर होतं ना, त्याच्यामध्ये थोडंसं पीठ घातलं आणि त्या थोडंसं घट्ट केलं आणि त्यानंतर अशी मस्तपैकी मी बुंदी पाडून घेतली. गोल 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 लई भारी झालती बघा हा का. त्यानंतर चांगली भाजली बघा तिला खरपूस अशी, आणि काय केली तेलातनं बाहेर काढली, टिश्यू पेपरवरच ठेवली बघा. म्हणजे जे काय असेल ते तेल त्या टिश्यू पेपरवर लागलं जाईल. अजिबात तेलकट झाली नव्हती बरं का. तुम्ही बघू शकताय कलर पण किती छान आला, येल्लो येल्लो. काय करायचं, थोडंसं हळद टाकायची. दुसरं काय तुमच्याकडे हिरवं कलर असतील तर ते पण तुम्ही टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. माझ्याकडे काहीच नव्हतं बघा, म्हणून मी काय केलं, थोडीशी हळद टाकली आणि हळद घालून ते पीठ तयार केलं. आता मी हे सगळं भाजलेलं छान असं मी काढणार आहे. या ठिकाणी तुम्हाला बुंदी कशी तयार करायची हे पण समजलं असेल. ओके, त्यामुळे आता मला सेपरेट व्हिडिओ करावा लागणार नाही. बुंदी घरगुती कशी करावी तर तुम्हाला समजलं असेल, घरगुती बुंदी कशी करायची आहे ती. त्यानंतर काय करायचं, ही बुंदी काय करायची, थोडीशी ना मी पुढं सगळं दाखवणारच आहे, पाण्यात भिजत घालायची. आणि पाण्यात भिजत घातल्यानंतर काय करायचं, आपल्याला काय करायचं आहे, दही घ्यायचं आहे. एका डब्यामध्ये दही घ्यायचं, त्यात थोडंसं पाणी घालायचं, थोडंसं पातळ करायचं, जास्त पातळ करायचं नाही आहे, कारण आपण बनवणार आहे रायता, बुंदी रायता बनवणार आहे. ओके, आणि त्यामध्ये काय सांगायचं, तिखट, धनपूड, जिरंपूड, मीठ टाकायचं, साखर टाकायचं, कोथिंबीर टाकायची चिरवून, हे सगळं त्याच्यामध्ये मिक्स करायचं. आणि त्याच्यामध्ये हे भिजवलेली बुंदी आहे ना ती मिक्स करायची आणि छान हलवायचं. आणि ह्या ठिकाणी आपली तयार होणार आहे बुंदी रायता. एक नंबर लागतं बघा. तुम्ही अजून त्याच्यामध्ये चाट मसाला वगैरे काय काय घालू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण मी एवढंच घातलं होतं, पण अप्रतिम लागत होतं, खूप सुंदर झालं होतं माझं बुंदी रायता. आणि तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा. हा पदार्थ मी खाऊन बिऊन सगळं झाल्यावर तुम्हाला दाखवलेला आहे, त्यामुळं 100% गॅरंटी देऊन सांगते, खूप सुंदर झालेला आहे, एकदम झटपट बघा, जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे तुम्ही हा पाहुणा आल्यानंतर कोशिंबीर वगैरे करत बसण्यापेक्षा कोशिंबीर पण करू शकता आणि हे बुंदी रायता पण करू शकता. पाहुणा एकदम खुश होऊन जाणार. हो बघा, आता जी प्रोसेस मी सगळी सांगितलेली आहे ती तुम्ही आत्ता बघू शकता आणि आहे अशी करू शकता. ती भिजत घातलेली आहे बुंदी आणि सगळं ते दह्यामध्ये मिक्स केलेलं आहे. सगळं काय 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 घातलेलं आहे ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे ऑलरेडी, त्यामुळे तुम्ही बघू शकता करून. आणि मी सगळं हे चेचून घेतलेलं आहे, मिक्सरवर बारीक केलेलं नाही आहे. जिरेपूड वगैरे, धने जिरेपूड वगैरे सगळं असेल ते असं तुम्हाला काय काय घालायचं आहे ते सगळं घालू शकता. आणि तिखटही घालायचं आहे आपल्याला, त्याशिवाय त्याला चव येणार नाही. खूप छान दहीवडा लागतो ना तशा पद्धतीनं लागतं बघा. तर चला तुम्ही नक्की करून बघा हां.